खंडाळा येथील ऊसतोड कामगार शिवाजी कारभारी सोनवणे यांच्या राहत्या झोपडीला शनिवार दिनांक 28 रोजी दुपारी 1 वाजता अचानक आग लागून संसार उपयोगी वस्तूसह रोख रक्कम जळून भस्मसात झाली होती। त्या अनुषंगाने शिऊर गटाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी मंगळवारी घटनास्थळी येऊन पाहणी करून त्यांच्या वतीने शिवाजी सोनवणे यांना 1 महिन्याचा किराणा सामान, कपडे, संसार उपयोगी भांडे देऊन मदत करण्यात आली। त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीनं घरकुल कसे देण्यात येईल यासाठी प्रयत्न करणार असे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी सांगितले। विजय मगर व गोरखनाथ शिंदे यांच्या वतीनं रोख रक्कम देऊन मदत करण्यात आली। यावेळी या ऊसतोड कामगाराच्या कुटुंबाला गावातील व परिसरातील नागरिकांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, टीव्ही 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर। वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे शनिवारी दुपारी 1 वाजता अचानक या झोपडीला आग लागली होती आणि या आगीमध्ये सर्व वस्तू जळून भस्मसात झाले होते आणि रोख रक्कमही या आगीमध्ये जळून भस्मसात झाली आहे। आज या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य संजय निकम या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि संसार उपयोगी वस्तू आहे त्याची मदत या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। काय प्रतिक्रिया असेल, काय सांगाल? 3 दिवसापूर्वी आपल्या खंडाळा येथील छगन शिवाजी सोनवणे यांच्या घराला, झोपडीवाजा घराला या ठिकाणी आग लागली। खरं म्हणजे ते शेतावर कामाला, इतर लोकांच्या कामाला गेलेले होते। कुटुंब घरी कुणी नव्हतं, पती पत्नी रोजंदारीवर गेलेले होते, परंतु अचानक घराला या ठिकाणी आग लागली आणि सर्व साहित्य, अगदी फक्त अंगावरचे कपडे त्यांचे शिल्लक राहिले, बाकी सगळ्या संसार उपयोगी वस्तू सगळ्या त्यांच्या जळालेल्या आहे। काल परवाला तलाठी यांनी पंचनामा केलेला आहे। सरकारची मदत त्या ठिकाणी त्यांना निश्चित या ठिकाणी सरकारच्या वतीनं जी मदत होते ती त्यांना मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न या ठिकाणी आपण सगळे मिळून करणार आहोत। तसंच या ठिकाणी त्याला एक महिनाभर पुरेल असा किराणा, आवश्यक असणारे कपडे लत्ते, त्याचप्रमाणे आवश्यक भांडी कुंडी हे आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक थोडीशी मदत म्हणून त्याला एक सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। समाज बांधवांना आणि गावातील सर्वांना आवाहन करेल का अशा गरीब माणसांना आपणही आपल्या आपल्या परीनं आपल्या या ठिकाणी सहकार्य करावं आणि भविष्यामध्ये त्याचं घरकुल कसं आपल्याला उभं करता येईल, त्याला योजनेच्या माध्यमातून घर कसं देता येईल त्याचाही भविष्यामध्ये आपण निश्चित प्रयत्न करू। आणि परत एकदा समाज बांधवांना आवाहन करतो की आपणही आपल्या आपल्या परीनं थोडीशी मदत करावी। धन्यवाद। तर गरिबांचा मसिहा म्हणून आता आपण संजय पाटील निकम यांचे जे सध्या काम चालवले आहे, तर सर ही जी आदिवासी जी वस्ती आहे सर, तर यांना पक्के घर नाही सर, तर यांना पक्के घर भेटायला पाहिजे, तर आपली काय प्रतिक्रिया सर? मी आल्यानंतर त्यांना विचारलं, परंतु ते सातत्यानं 6 महिने बाहेर कामाला, तोडीच्या कामाला, मजुरीला जातात आणि त्यामुळं त्यांना काही निश्चित सांगता येत नाही। आपलं नाव आलेलं आहे, ऑनलाईन झालेलं आहे, नाही आहे, मंजुरीमध्ये आहे, म्हणून मी आता 3-4 दिवसामध्ये 2 तारखेच्या आमच्या सभापतीच्या निवडणुका झाल्यानंतर 4-5 दिवसामध्ये ग्रामपंचायतीमध्ये एक जनता दरबार ठेवणार आहे आणि त्या जनता दरबारामध्ये ज्यांची घरकुल मंजूर आहेत किंवा ज्यांना घरच नाही त्यांचे ऑनलाईन कसे करता येईल, गायगोठ्यांचे पैसे कसे काढू, त्या ठिकाणी पेंडिंग असलेले त्याला काय करता येईल, त्याचप्रमाणे तुमचे शेततळे असतील, विहिरी असतील, ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये आणि घरकुल आणि एमआरईच्या संदर्भामध्ये एक जनता दरबार घेणार आहे। पंचायत समितीचे अधिकारी त्या ठिकाणी बोलवणार आहे, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामविस्तार अधिकारी पण त्या ठिकाणी बैठकीला असणार आहे आणि म्हणून ही सगळ्या लोकांचे प्रश्न कशी जास्तीत जास्त मार्गी लावता येईल त्याचा मी प्रयत्न करेल। साहेब, आता तुम्ही हे तर घरकुलाचे, आता हे जे गरिबाची जी मदत करताय, आतापर्यंत आम्ही बघितलं, आम्ही पत्रकार असताना बघितलं का भरपूर लोकांची मदत केलं आणि गरिबाचा नेता म्हणून बी तुम्ही उभारकीस येऊ राहिले आणि याच्यामध्ये तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर खूप कठोर भूमिका घेतली। जसं असेल की गायगोठा असेल किंवा काय असेल तर त्याच्या बाबतीत जे बी समजा भ्रष्टाचार होईल या बाबतीत बी फार कठोर तुम्ही भूमिका घेतली, काय सांगू शकता? मी सुरुवातीला पंचायत समितीमध्ये या तालुक्याचे आमदार, त्याचप्रमाणे एसडीएम, तहसीलदार, बीडीओ या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये स्पष्टपणानं सर्वांना ताकीद दिली की माझ्या गटामध्ये
एकाही घरकुल लाभार्थीकडनं, एकाही एमआरजीच्या लाभार्थीकडनं 1 रुपयाचा कुठल्या कर्मचाऱ्यांनी मागितला, मग ते मस्टर भरण्यापासून तर पेमेंट निघण्यापर्यंत आजकालची प्रथा अशी झालेली पंचायत समितीच्या कामकाजामध्ये, तुम्हाला ऑनलाईन करायचं पैसे द्या, मस्टर भरायचं पैसे द्या, जिओ टॅगिंग करायचं पैसे द्या, MB रेकॉर्ड करायची पैसे द्या, निधीची मागणी करायची पैसे द्या. म्हणजे या गरीब लोकांसाठी सरकारने काढलेल्या योजना हे सर्व अधिकारी आणि काही दलाल या ठिकाणी निर्माण झालेले. ही दलाली करणारी लोकांना आपल्याला भविष्यामध्ये थांबवायचं आहे. टप्प्याटप्प्यानं निश्चित या ठिकाणी या कामाला आपण सुरुवात केलेली आहे आणि ते काही दिवसामध्ये आपण ती पूर्ण करू अशा प्रकारचा मला विश्वास आहे. दुसरी गोष्ट, आपण सांगितलं की आपण गायगोरू गरिबांचे मशिया झालेला आहात. मशिया वगैरे काहीच नाही, अतिशय बिचाऱ्याचं झोपडं जळालेलं आहे. मग आपलं प्रत्येकाचं एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाचं आणि कर्तव्य आहे आणि माझंही ते कर्तव्य आहे का या आपल्या गटामध्ये एखादा माणूस पोरका झाला असेल, त्याला तो उघड्यावर पडला असेल, तर त्याला आधार देण्याची मानसिकता आपली असली पाहिजे आणि फुल नाही फुलाची पाकळी आपण त्याला मदत केली पाहिजे. कुठल्या प्रकारचं मशिया होण्याचं किंवा मला काही असं त्यातून काही प्रसिद्धी मिळवण्याचं असं कुठल्याही प्रकारचं माझा हेतू नाही. तर आता तुम्ही हे जे सामाजिक काम करताय, तुम्हाला काय पुढच्या जे आमदारकी पदासाठी तुमचं काही भूमिका राहील? अजिबात नाही. कुठल्याही पदाला आपण माझा नंबर या